नमस्कार मंडळी, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज वसई विरारमध्ये एवढा पाऊस आहे की तुम्ही बघू शकता. एकदम फुल म्हणजे एकदम मुसळधार पाऊस आहे. आणि आपण आज आलो आहोत खाडीवरती घोलीने, म्हणजे आम्ही त्याला एंडी बोलतो, ते मासे पकडायला आलो आहे. तर मित्रांनो, स्वप्नील काकांनी मला फोन केला, बोलले की आज आपण घोलीने मासे पकडायला जाऊया. ॲक्च्युली मी होतो ऑफिसला, पण पाऊस एवढा खूप असल्यामुळे मग ऑफिस लवकर बंद केलं आणि डायरेक्ट खाडीवरती आलो. तर मित्रांनो, बघूया आपल्याला आज किती बोईट मासे भेटतात. खाडीला पाणी किती आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, खाडीला सुद्धा खूप फुल पाणी आहे. त्या तिकडे कोणतरी आहेत जे पाग मारत आहेत. हे बघा इकडे इंडी. ओ वाव, हे बघा बोईट माशाले. झूम करून दाखवतो, मी पाण्यामध्ये गेलोय नाही. जबरदस्त. हां, दिसतंय. स्वप्नील काकाने एकदम जबरदस्त बोईट मासे आले, मस्तच. मित्रांनो, मी छत्री पण कॅरी केली नाही. छत्री असती तर मी थोडा जवळ जाऊन तुम्हाला अगदी क्लोज मासे दाखवले असते. त्यामुळे आता काय ना, मी तुम्हाला लांबूनच मासे दाखवतो. आणि पाण्यामध्ये सुद्धा उतरू शकत नाही, कारण आपल्याला मोबाईलची पण सेफ्टी बघायची आहे. जर थोडा आतमध्ये गेलो तर आपला मोबाईलसुद्धा खराब होऊ शकतो. हे बघा, माझ्या पाठीमागे आपले जाळं लावून उभे. काका कुठे 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 माझ्या बद्दल झाडी आहे. हे बघा, त्या झाडाच्या पाठीमागे घोलवा परत उचललेला आहे. घोलवा किती मासे येतात बघूया घोलव्यामध्ये. मोबाईल आपला पावसामध्ये भिजतोय मित्रांनो. छत्री आणायला विसरलो घाईत. हे बघा, दुसऱ्या घोलव्यामध्ये सुद्धा मस्त बोईट आलेत. हे बघा काढतायत, जबरदस्त. बघा, तिसऱ्यांदा आपली घोलवी उचललेली आहे. काही लोक याला एंडी बोलतात, काही लोक घोलवा बोलतात, म्हणजे कोळी भाषेत घोलवा बोलतात. दोघांमध्येच काम 50. काकाने आज आपल्याला सही टायमाला बोलवलं. समोर जे दांडी उचलले ते आपले स्वप्नील काका आहेत. हे बघा, बोईचे मासे बघा, मस्त मासे येत आहेत बोईचे. जबरदस्त. हंड्यामध्ये आपले बोईचे मासे आहेत बघा. आज हंडा भरला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला एक छत्री भेटलेली आहे. एक रिक्षावाले दादा आलेले, ते सुद्धा मासे पकडत आहेत, ते बघायला थांबलेले. मग त्यांना थोडी रिक्वेस्ट केली की दादा मला एक थोड्या वेळेसाठी छत्री द्याल का. तर ते बोलले ठीक आहे, मी पण इथेच थांबतो आहे. तर मी आता छत्री घेतली आणि जवळ आलो आहे, जिथे काका मासे पकडत आहेत तिकडेच आलो आहे. चला, छत्रीमुळे काम आपलं सोपं झालं आणि तुम्हालासुद्धा चांगले मासे बघायला भेटतील आणि जवळून बघायला भेटतील. परत उचलले. दोघंजणं असल्यामुळे खूप मेहनत करायला लागते. हे बघा, एवढं मोठं जाळं आहे, ते खेचणं सोपं नाही, ताकद लावावी लागते. काय आलेत का? हां, आलेत. छोटे छोटे बोई मासे आलेत. जबरदस्त. आज आपलं काम 50 होणार. खाडीच्या त्या बाजूला सुद्धा काही जण आलेत बघा. हे बघा, तिकडे पण घोलवेचीच मासेमारी करतायत. तिकडे पण काही जण आलेले आहेत. हे बघा, मस्त आलेत. मस्त बोई मासे आले त्या गोल्यामध्ये. जबरदस्त. हे भारीच. मी पाण्यात जाऊ शकत नाही मित्रांनो, कारण आपल्याला व्हिडिओ पण करायचे आणि मोबाईल ॲक्च्युली काय भिजेल, ती मेन म्हणजे भीती आहे. छोट्या साईजचे आले, काही हरकत नाही, आपल्याला हे सगळे चालतील. बघा, इथे आता परत घोलवा उचललेलं आहे. जबरदस्त. आपण थोडं जवळ जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया.
हे बघा, गोलवा आता उचललेला आहे. आलेत, छोटे छोटे बोई आलेत, मस्त बोई आलेत. हे बघा, जबरदस्त छोट्या सोईट. स्वप्नील काका काय भेटतील ना आज मासे? आज आपल्याला मासे भेटतील ना? काल ऑफिसला होतो ना, तुमचा आज फोन आला आणि आलो. हे बघा, आतापर्यंत आपल्याला आता शॅडो आहे एवढे मासे भेटलेले आहेत, बोईट मासे. हे बघा, अजून आपल्याला पकडायचं आहे. हे जो भोलीने मासे म्हणजे एंडीने मासे पकडायचा प्रकार आहे ना, विशेषतः पावसामध्येच आपल्याला बघायला भेटतो. आणि आम्ही पण पावसामध्येच येतो इकडे, कारण की काय ना, खाडीला पाणी खूप असतं. आणि जेव्हा पावसाचं पाणी आणि खाडीची भरती, जेव्हा पाणी ओव्हरफ्लो असतं त्यावेळेस जे खाडीचं पाणी आहे ते खाडीच्या बाहेर फेकलं जातं. मग त्यामुळे ना खाडीला गढूळ पाणी खूप असतं आणि मग गढूळ पाण्याला बोईर मासा हा जास्त थांबत नाही. मग तो मासा जेव्हा खाडीचं पात्र सोडतो आणि खाडीच्या बाहेर पडतो त्यावेळेस मग आपल्या एंडीमध्ये येतो. पण त्याचीसुद्धा मित्रांनो खूप टेक्निक असते, कुणालाही जमत नाही. जाळ्यामध्ये मासे आले ह्याचा अंदाज लावावा लागतो, मगच जाळं उचलावं लागतं. तर तुम्ही आता बघताय आपल्याला चांगले मासे भेटत आहेत. अजून बराच वेळ आपल्याला काढायचा आहे. होप सो खूप सारे मासे भेटतील आपल्याला. हे बघा, परत उचललेलं आहे. आता बहुतेक मस्त आहे, छोटे मोठे मिक्स असे चांगले बोईट आलेत. चला आपण थोडं पाण्यात जाऊन जवळून दाखवू तुम्हाला. हे बघा, मस्त मासे आलेत. छत्रीमुळे तुम्हाला जवळून दाखवत आले. हे बघा, मस्त मासे आलेले आहेत. साईज थोडी मीडियम आहे. होप सो थोड्या वेळाने आपल्याला अजून चांगले मोठे मासे भेटतील. अजून आपल्याला बराच वेळ काढायचा आहे ना काका? भेटतील ना? 1:30 वाजतील ना? 3 वाजतील? चला, काही हरकत नाही. आज वसई विरारमध्ये एकदम जबरदस्त पाऊस आहे. सगळीकडे पाणी भरलेलं आहे, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी. मी गोखिवरेवरून निघालो तर सन सिटीसुद्धा भरलेली आहे आणि घास रोडने तो गेलोच नाही, कारण का घास रोडला ऑलरेडी पाणी कालसुद्धा खूप भरलं होतं. बऱ्याच ठिकाणी पाणी भरले, कारण पाऊसच तसा पडतो आहे. सकाळी 7-7:30 वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो. तर बरेचसे जे मासेमारीचे हौशी लोक असतात किंवा मासेमारी करणारे असतात ते सध्या खाडीलगत उतरले आहेत, बघू शकता. मला काकांचा फोन आला म्हणून मला पोचता आलं, नाही तर मी सुद्धा हे मिस केलं असतं आणि तुम्हाला दाखवायला भेटलं नसतं. आणि त्यात चला परत उचललेलं आहे जाळं. हा सारखा खेळ होणारच आहे. एकदा जाळं बसवावं लागतं, मासे शिरले की मग उचलावं लागतं. हे बघा, मस्त मासे आले. हे बघा, परत उचललं. बघूया आता ह्या फेरीमध्ये किती आलेत. त्या जाळ्याला आहे ना, तुम्ही बघताय या डाव्या बाजूला, म्हणजे माझ्या डाव्या बाजूला झोल आहे. त्या जे बांबू 2 साईडला बांधलेत ना, ते पहिले जिकडे टेकवतात त्या बाजूने उचलतात आणि मग ज्या बाजूला जाळ्याचा झोल आहे तिकडून शेवटी उचलतात. म्हणजे काय, मासे जरी आतमध्ये घुसले तर ते जाळ्याच्या झोलापर्यंत पोचतात, म्हणजे ते जाळ्यातून बाहेर जाऊ शकत नाही. खूप चांगली ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हीसुद्धा असे मासे पकडत असाल तर मला नक्की कमेंट करा. बघूया या वेळेला किती मासे आलेत. मिडियम साईजचे मासे भरपूर येतात, म्हणजे बोईट मासे. त्याच्यामध्ये फक्त बोईट मासेच भेटत आहेत, बोई मासे. चांगली साईज आले. एक मोठी बोई आले बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे मस्त मावरा आला, एक नंबर.
काका काकानी एनर्जीसाठी काय आणले? काय मावा? चणे? पावसात किंवा पाण्यात भिजलं की भूक मित्रांनो जास्तच लागते. काहीच ना? अरे वा, काका तर बोलतात आम्ही मावा गुटखा काहीच नाही. व्हेरी गुड. कारण तुम्ही ते मी हंड्यामध्ये मच्छी टाकले तेव्हा बघितलंच असेल, एक मूग डाळीचं पॅकेट होतं. जाळं आपलं अटकलं, सोडवलं, उचललं, परत उचललं आहे. बघूया. असायला पाहिजे मच्छी चांगली, याच्यात बोईट असायला पाहिजेत. हे बघा साईडने तर दिसत आहेत उड्या मारताना. थोडं जवळ आलं की बघूया. आहेत मासे आहेत. बघूया, जवळ येऊ देत. हे बघा मस्त मासे आले. थोडं करून आज आपला हंडा तर भरणार आहे पक्का. मित्रांनो, स्वप्नील काका बोलत आहेत की आज आपल्याला 3 वाजेपर्यंत मासे पकडायला भेटतील. तर मित्रांनो, मलासुद्धा खूप भूक लागली. आता दुपारचं 1:30 वाजत आलेलं आहे. तसा मी डबा सकाळी घेऊन गेलेलो ऑफिसला जाताना, डिक्कीमध्ये आहे. असं वाटलंच बाबा जास्त भूक लागते तर नक्कीच इथेच डबा, म्हणजे इथेच बसून मी डबा खाऊन घेईल आणि व्हिडिओ पूर्ण करेल. म्हणजे काय घरी जायला नको. ऑफिस लवकर सुटलं म्हणून मलासुद्धा आज स्वप्नील काकांबरोबर मासे पकडायला यायला भेटलं. चला बरं झालं. उचललं आहे परत इकडे. बघूया आता यावेळेला किती मासे येत आहेत. आले. जाळ खेचायची ट्रिक बघा, कुणाचं पण काम नाही. बरोबर एक साईडला करून जाळ्यात आलेले मासे एकत्र घेतात बघा कसे. हे बघा, फर्स्ट क्लास. उचललंय. इथे मागच्या बाजूला एक बोईने उडी मारली होती म्हणून काकाने अंदाज लावला आणि उचलले जाळं. एक नंबर. घोलव्यात चांगले मासे येतात. जबरदस्त. एक नंबर. जवळजवळ 10 15 बोईट येतात मिडियम साईजच्या. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पावसातून मासेमारीला जात असताना त्यावेळेस तुमचं ओळखीचं ठिकाण असेल तर, किंवा तुमच्याबरोबर कोण ओळखीची व्यक्ती असेल ज्याला त्या ठिकाणची माहिती असेल किंवा पाण्याचा अंदाज असेल त्यांच्याबरोबरच जावा. कारण की पावसातून पाण्याचा फ्लो कधीही वाढू शकतो किंवा कुठे खड्डे असतात, कुठे चिखल असतो याची काय माहिती नसते. मग आपल्याला नुकसान होऊ शकतं किंवा काहीतरी वाईट घटना घडू शकते. त्यामुळे जर माहिती असेल तरच तुम्ही पावसातून मासेमारीला जावा, अन्यथा शक्यतो तुम्ही पावसातून मासेमारी टाळा. ते बघा, आपल्याबरोबर इथलेच आहेत आपले स्वप्नील काका, गावातलेच आहेत, त्यामुळे त्यांना या खाडीची पुरेपूर माहिती आहे आणि आज आपण त्यांच्याबरोबर घोळव्याने मासे पकडतोय. मित्रांनो, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, कंटिन्यू पाऊस होतोय आणि आपल्याला जाळ्यात बघा मस्त मावरे आलेले. आता एक नंबर. कंटिन्यू पाऊस पडतोय, कंटिन्यू. असंच जर अजून पुढचे 2-3 तास पडला तर बापरे बेकार हालत होऊन जाईल. हे बघा, जबरदस्त. खूप मजा येते आज.
आज मला काय पाण्यामध्ये उतरायला भेटत नाही आहे, कारण मोबाईल आपल्याला वाचवायचा आहे. तर मी सुद्धा काकांच्या जोडीला गेलो असतो, काय हरकत नाही. तुम्ही या व्हिडिओची मजा घ्या मात्र. बघा परत उचललं. आज काका काय ऐकत नाही, आज हंडा भरूनच निघणार. परत उचललेलं आहे. हां, कोपऱ्याला उड्या मारतायत उड्या मारतायत. आले आले आले, चांगले मासे आलेत. हे बघा, चांगले मासे आलेत. परत उचललेलं आहे जाळं. चला बघूया किती मासे आलेत. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. पायाखाली थोडा चिखल आहे. बरं, हे बघा आपल्याला एवढे मच्छी भेटलेले आहे. आत्तापर्यंत आपल्याला एवढ्या बोईट मासे भेटले. ते बघा कसे फडफडत आहेत बघा. तर मित्रांनो, आता मला खूप भूक लागायला लागले, त्यामुळे मी आता जेवायला जातो. काकासुद्धा हे बघा जी जागा होती खाली होती ते सोडून आता वरच्या ठिकाणी आलेले आहेत. तर जसं पाण्याला सुद्धा भरती लागली, पाणीसुद्धा वरती चढलेलं आहे. बघूया आपल्याला एकंदरीत आत्तापर्यंत एवढे मासे भेटलेले आहेत. हे बघा, बघू शकता खूप चांगले मासे भेटलेत. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे जेवायला. तोपर्यंत स्वप्नील काका आणि काका मासे पकडतील. तर मी जेवून येतो, कारण मलासुद्धा भूक लागलेली आहे. जेवायला जायच्या आधी काय मी तुम्हाला तिकडे बाजूला जे लोक मासे पकडत आहेत ते सुद्धा एक शॉर्टकटमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, एकंदरीत मी व्हिडिओ इकडे स्टॉप करतो. आणि मी आता काकांबरोबर मासे पकडायला जाणार आहे जेवल्यानंतर, त्यामुळे व्हिडिओ करायला भेटणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तो इथे पहिलं जाळं उचलले. काय येते बघूया. यांना मगाशी उचललं त्यावेळेस काय आलं ना. हो, आता आलेत चांगले मासे आलेत. हे बघा कसे उड्या मारत आहेत. चांगले आलेत. हे बघा मागच्यानी पण उचललं. त्यांना पण आलेत मासे, मागे पण आलेत. झूम करून दाखवतो.